येस, आवाज येतोय. गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय का? चॅट्स गुड मध्ये येस मॉर्निंग येस येतोय. मॅडम. टाका. येतोय हो मॅडम. हो येतोय येतोय. ओके, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो बाकीच्या लोकांचे व्हिडिओ ऑन होतील का? व्हिडिओ बंद असले की मला कळत नाही कोणी झोपेत आहे का, कोणी दुसरा वेबिनार एका कानात लावलाय का, अजून काय 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 दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज चालल्या आहेत का. तर व्हिडिओज ऑन ठेवा, म्हणजे आपण हे इंटरॅक्टिव्ह करू शकतो. जरा लास्ट टाइमचं रिव्हिजन करूया 2 मिनिटात आपण. कोण करणार आहे, कोण सांगताय? हो, झाली का? एक मिनिट, अनम्यूट करा. चांगला सेल्स जर शिकायचा असेल तर क्लायंटच्या जागी स्वतःला बसवून विचार करून करणे व्हेरी आणि गुड. बिझनेस जर करायचा असेल तर त्यातून पैसा हा कमवायलाच असा पाहिजे, किंवा चॅरिटी करायचं असेल तर आपण तो करू शकत नाही. म्हणजे बिझनेस त्यातून पैसा येऊ शकत नाही चॅरिटी करायचं असेल तर. अजून बाकी कोणी अजून त्यांना हेल्प करू शकताय का? दुसरे काही पॉइंट्स आठवतात का तुम्हाला? हा अमर. अनम्यूट करा अमर. हा बोला, अनम्यूट करा. येतोय तुमचा आवाज. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम, ऐकायला येते? हो. त्या दिवशी आपली अशी चर्चा झाली होती की जी गोष्ट माझ्या बरोबर केलेली मला आवडणार नाही ती गोष्ट आपण समोरच्या बरोबर करायची नाही. बघा आता किती होते तर. अजून नवीन काय ह्याच्यामध्ये ऍड ऑन करता येईल का? 20 मिनिटं बोललो होतो मागच्या वेळेला आपण. नाही मॅडम, एवढंच. आध्यात्मिक एवढंच? लोकांच्याकडे जास्त पैसा असेल तर ते चांगलं की वाईट, हे असं आपण प्रश्न हे केलं होतं. काय चांगलं की वाईट? मग आध्यात्मिक लोकांच्याकडे जास्त पैसा असेल तर चांगलं की वाईट? हा, मग काय उत्तर काय होतं त्याचं? चांगलं चांगलं. हा, चांगलं चांगलं. हॅलो हा जय बोला. मॅम, गुड मॉर्निंग. Morning. आपण स्वतः एखाद्या सिच्युएशन बद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल कन्व्हिन्स आहोत का, हा एक मुद्दा होता आपला. ओके. आणि त्यानुसार आपण दुसऱ्याला नॉर्मली वन लाईन सजेशन देणं टाळावं, कारण त्याची सिच्युएशन बद्दल आपल्याला काही माहिती नसतं. हा एक आणखी एक त्याच्यामध्ये एक विषय होता. सेल्फ वर्थ रिलेटेड एक मॅडम होते, त्यांनी काहीतरी क्वेश्चन विचारला होता, त्या संदर्भात आपण तुम्ही गायडन्स दिलं होतं. व्हेरी गुड. आता ह्या शिकण्याच्या गोष्टी झाल्या, इम्प्लिमेंट कुणी कुणी केल्यात, वापरल्यात आपल्या लाईफ मध्ये, असं कुणी आहेत का? छोटे छोटे किस्से, छोट्या छोट्या ठिकाणी ते वापरलंय, समजलंय, रिअलायझेशन झालंय, असं कोणी आहे का? अजून मी एक ही गोष्ट मॅडम ह्या वेळेला वेगळ्या पद्धतीने केली. अजून एक मॅडम, डेडलाईन किंवा टार्गेट असेल तर काम कसं होतं? करेक्शन कुठं टाकलेलं तू जे आता आपण बोललो, डेडलाईन आणि टार्गेट असेल तर कसं हँडल करायचं. सगळ्यांनी म्यूट करा. जे बोलत नाहीये त्यांनी स्वतःला म्यूट ठेवा कंपल्सरी. हा, कोणी इम्प्लिमेंट केलंय का? नॉलेज नॉट युज्ड इज गार्बेज. मला शिकायला मिळालं पण मी त्याचा वापरलं नाही तर त्याचा कचरा आहे. किती जणांनी वापरलं? मीच नाही वापरलं यातलं. असं शक्यच नाही. जरा आठवा, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये, तुमच्या डिसिजन्स मेकिंग मध्ये तुम्ही याचा कुठे ना कुठेतरी वापर केलेला आहे. आठवा आणि सांगा. आणि ते करत नसाल तर या सेशनच्या 20 मिनिटं घरी मस्तपैकी झोप काढा. काही यायची गरज नाही या सेशन. जर हे वापरायचंच नसेल केलेलं, तिथे शिकलेलं, तर मग कशाला? मग मस्त आराम करायचा ना, कशाला झोप सकाळी मोडायची आपली. फिजिकल हेल्थवर तरी ध्यान द्या, मेंटल हेल्थवर नाही द्यायचं. पटतंय का तुम्हाला माझं म्हणणं? कुणीच काही इम्प्लिमेंट केलेलं दिसत नाही. हा मॅडम. हा मॅम. Sir, madam, please mute yourself.
आता आज कुठल्या टॉपिक वर बोलायचं ठरलं होतं? मागे मी सांगितलं असेल तुम्हाला की पुढच्या वेळेला आपण हा घेऊन येतो. मनीशीच रिलेटेड. तुमचे प्रॉब्लेम सांगा पैशाशी रिलेटेड. मग थोडा वेळ नाहीये आपल्याकडे एवढा वेळ. सगळे ब्लँक आहेत. काय झालं? आपण किती वर्षांनी भेटतोय? अलका. अलकाने फायनली वहीतनं शोधून काढलं. तुम्हाला हे करतील, अनम्यूट करतील काय? आणि मग तुम्ही पैसा हा पॉवर देतो, विचारसरणी देतो, चांगले विचार पण देतो आणि तो समृद्धी पण देत असतो. आणि माझ्यामध्ये बरेचसे चेंजेस झाले. मी पैसा खर्च करताना विचारही करतो आणि कुठे पैसा कोणाला द्यायचा यावर विचार करत असतो. कारण म्हणजे बराचसा बदल झाला की त्यांना परत देत असताना त्यांना पहिले थोडं वॉर्न करते की बा मला म्हणजे गरज असली तर तुम्ही मला परत करणार का आणि किती वेळ घेणार, हा सुद्धा आता मी त्यांना म्हणजे विचार करतो. पहिले एक सरसकट देऊन टाकायची. तर हे थोडे म्हणजे बरेचसे चेंजेस झालेत. मला तरी वाटतं तुमच्या या सेशनमुळे मला खूप फरक पडला. पहिले तर एक तर खर्चच करत नव्हती, पण आता थोडीफार करायला लागले आणि विचारही करायला लागले. थँक्यू मॅडम सो मच. अरे वा, खूप मोठा चेंज आहे. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत, अप्रिशिएट केलं पाहिजे. सगळ्यांनी करा. दुसऱ्यांना अप्रिशिएट करण्यामध्ये तुमचा फायदा जास्त आहे त्यांच्यापेक्षा. तो पण सांगेन कधीतरी. तर मॅम, मनी मॅनेजमेंट कसे करावे कारण पैसे हातात राहत नाही. हो, त्याच्यावर आपण बोलूया. अलका जसं म्हणत होत्या की मी लोकांना पैसे देताना विचारते की कधी परत देणार. याच्या मागे नुसतं ते पैशाशी रिलेटेड नाहीये. याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी आतल्या चेंज होतात. ते नुसतं पैशाशी अप्लिकेबल नाहीये. हे तुम्ही रिलेशन मध्ये इतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही हे वापरत जाऊ शकता. कारण आता कळलं की मला त्याचा एंड रिझल्ट काय आहे ह्याच्यावर पण बोलायचंय. कॉन्फिडन्स वाढला, सेल्फ वर्थ वाढली. त्याचं हे रिझल्ट आहे की कॉन्फिडेंटली माणूस सांगू शकतो मी जे करतोय ते बरोबर आहे. पैसा द्यायचा पण, उपकार पण करायचे दुसऱ्यावर आणि विचारायचं पण नाही तुम्ही कधी देणार. म्हणजे हे किती स्वतःला त्रास आहे. हो की नाही? आपण आपले पैसे जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा आपला हक्क आहे तुम्ही कधी देणार विचारायला. पण ते का विचारत नाही आपण खूप कन्फ्युजन मध्ये असतो बऱ्याचदा. तर ती जी क्लॅरिटी आहे, हा चेंज तुम्हाला अलका बाकीच्या इतर ठिकाणी सुद्धा जाणवेल. नुसता पैशामध्ये नाही. तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्ही आता क्लॅरिटीने समोरच्याला पुढचा प्रश्न विचारा. समजा तुम्हाला कुठे एखादी अपॉर्च्युनिटी आली तर तुम्ही हे पण विचारा, माझं काम काय, मी किती करणं. हे जे आहे, ही जी क्लॅरिटी घेणं आहे, फेस टू फेस एकदम कॉन्फिडेंटली बोलणं आहे, याच्याने तुमच्यासाठी आणि समोरच्यासाठी सुद्धा खूप फायदा आहे. जेव्हा एखादा माणूस एखाद्या ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायच्या आधी आपण एकमेकांशी क्लॅरिटीने बोलतो तेव्हा काय होतं? त्यांनी याच्यामध्ये त्यांना काही प्रेशर केलं नाही, काही रिलेशनशिप खराब व्हायची गरज नाही. स्पष्ट फक्त विचारलं तुम्ही कधी देणार आणि प्रॅक्टिकली हे योग्य आहे. मला पुढच्या गोष्टी ठरवायच्या आहेत. बरोबर की नाही? तुम्ही एखाद्या बिझनेस ऍक्टिव्हिटी मध्ये कोणाबरोबर तरी टायअप करता आणि तुम्हाला काही डोक्यामध्ये प्रश्न आहेत ते तसेच ठेवून जर पुढे गेलात ऍझम्पशनवर तर किती घोटाळा होणार. तो म्हणेल मला असं वाटलं, हा म्हणेल मला असं वाटलं. मग त्यापेक्षा पहिल्यांदाच विचारून का नाही घेतलं? एकतर हो म्हणेल माणूस नाही तर नाही म्हणेल. समजा एखाद्याने मला तारीख दिली आणि ती तारीख जर माझ्या ह्याच्यात बसत नसेल तर मी त्याला आता सांगू शकते, बाबा एक तर लवकर दे, मला त्या त्या तारखेला पैसे वापरायचे, नाही तर घेऊ नकोस आता. पुढचे सगळे धोके टळले आणि याच्यामध्ये दोघांचा फायदा आहे, समोरच्याचा पण आणि आपला पण. आपला पण फायदा करणं ही आपली जबाबदारी आहे अशा ठिकाणी. ठीक आहे. तर पैशाचे आपण 3 लेवल बघत होतो. कोणत्या 3 लेवल्स आहेत? पैशाच्या कोणत्या 3 लेवल सांगितल्या होत्या? कोणत्या 3 लेवल्स आहेत? पैसा येतो, आपल्याकडे राहतो आणि जातो. का उत्तर देत नाही आहात तुम्ही? 3 लेवल्स मध्ये पैसा आपल्या संपर्कात येतो. एक येणं, रिसीव्ह, राहणं आणि जाणं.
आपण कुठल्या कुठल्या लेवलवर बोललो हे तुम्ही लक्षात ठेवायचं. मी नाही लक्षात ठेवणार आहे. माझं काम नाहीये ते. लाईफ कोणाचं बदलायचंय? मला माझं पण बदलायचंय, पण दुसरीकडे. आता इथे आपण कोणावर फोकस करतोय? तुमच्यावर फोकस करतोय ना. मग स्टुडंटनी जास्त प्रोएक्टिव्ह असलं पाहिजे की नाही? 2 सिच्युएशन सांगते तुम्हाला. एका सिच्युएशन मध्ये सगळं टीचरच करतो. त्यालाच माहितीये मागचा चॅप्टर कुठला झाला होता, पुढचा चॅप्टर कुठला घ्यायचा. आणि दुसऱ्या सिच्युएशन मध्ये स्टुडंट एकदम रेडी आहे. तो येऊन सांगतो की सर किंवा मॅडम जे काय असेल ते, तुम्ही मला सीमाच म्हणू शकता. सर किंवा मॅडम, माझा मागच्या चॅप्टर मध्ये आपलं हे झालं होतं, मी एवढा अभ्यास केलेला आहे, हा इथे इथे मला चॅलेंजेस आले, इथे इथे मला अवघड वाटलं, हे मला जमलं आणि आता आपला पुढचा हा करायचा ठरवलाय. कुठल्या सिच्युएशन मध्ये स्टुडंटला जास्त फायदा होईल, पहिल्या की दुसऱ्या? किती जणांना वाटतंय दुसऱ्या सिच्युएशन मध्ये स्टुडंटचा जास्त फायदा आहे? चॅट्स मध्ये टाका, बघूयात किती लोकांना काय वाटतंय. आणि किती लोकांना वाटतंय पहिल्या सिच्युएशन मध्ये स्टुडंटचा जास्त फायदा? सगळ्यांनाच वाटतंय दुसऱ्या सिच्युएशन मध्ये फायदा आहे. आपण आपल्या मुलांना हेच शिकवतो. नसेल शिकवत तर शिकवलं पाहिजे. पुन्हा पहिली सिच्युएशन अशी होती ज्याच्यामध्ये टीचरच सगळं इंटरेस्टेड आहे. स्टुडंटला काय फरक नाही पडत. टीचरच लक्षात ठेवतो. माझ्या कोचिंग सेशन्स मध्ये मी काही करत नाही. मी नोट्स घेत नाही लिहून माझ्या क्लायंटच्या. जिथे ते मला एका तासाचे भरपूर मोठी अमाऊंट पे करतात, सगळं ते लिहित असतात. त्याच्यात माझा आळस आहे अशातला भाग नाही. मी खूप कष्ट करू शकते, पण त्या समोरच्या माणसाची ती घेण्याची कपॅसिटी पाहिजे ना. आणि घेण्याची कपॅसिटी कशावरून ठरते? तर मी काय सांगत होते तुम्हाला, पुढच्या वेळेला मी मागे ह्या गोष्टीवर बऱ्याचदा बोलले होते की तुम्ही येताना रेडी होऊन येत जा. अवघड आहे का हे काम काही? जर तुम्ही मला एकदम अप्रोप्रिएट स्वतःचे प्रश्न इथे विचारले तर जास्त फायदा अजून कोणाला होणार आहे? आपल्याला इथे मिळतंय, पण आपण जर ते घेत नसू तर उपयोग काय त्याचा? मला द्यायला माझ्याकडे भरपूर आहे, पण मला काय द्यायचंय? जे तुमच्या गरजेचं आहे तेच द्यायचंय. विनाकारण काहीतरी व्हर्बल व्हॉमिटिंग करायचं, काहीतरी मी बडबड करून जाणार, तुम्ही म्हणणार हा हे ठीक आहे छान छान वाटतंय ऐकायला. असल्या गोष्टी करून काही फायदा नाहीये. नॉलेज भरपूर आहे, आपल्याला नॉलेज शेअरिंग नाही करायचंय. आपल्याला खरं लाईफ बदलायचंय. लाईफ मधला एक छोटासा पैलू बदलायचा, जसा आता अलकानी सांगितला तसा. वनितांनी हात वर केला. हा वनिता बोला. वनितांना अनम्यूट करा. मला असं वाटतं मी शाळेतल्या वर्गामध्ये आहे, शाळा कॉलेज मधल्या, जिथे मुलांना सांगावं लागतं. आपण सगळे अडल्ट्स आहोत, आपल्याला माहिती आहे. वनिता, तुम्हाला बोलायचंय का? अनम्यूट करा आणि बोला. तर पहिली लेवल आहे, पैसा माझ्याकडे येतो. मला पैसा मागताना, आता परत एकदा त्याच्या डिटेलमध्ये जाऊयात आपण, कारण तुम्हाला ट्रॅकच नाहीये की आपण कुठे आलो होतो, कुठपर्यंत केलं होतं. हे माझं काम नाही, लक्षात ठेवायचं. मागे किती झालं होतं आणि पुढे कुठे जायचंय, मी तुम्हाला ते त्या सेशन मध्ये सांगितलेलं असतं. मॅडम, जो हे लक्षात ठेवेल त्याला या ग्रुपसाठी नाही, स्वतःसाठी भरपूर फायदा होईल. प्रत्येकाने जर या गोष्टीवर फोकस केला, माझ्या लाईफ मधले हे क्वेश्चन्स मला बॉदर करतात आणि ह्याची उत्तरं मी घेणार म्हणजे घेणार, बाकीच्यांचं जाऊ, तर काय होईल? ह्या सेशन मधून जी आता तुम्हाला एक्स व्हॅल्यू मिळते ते तुम्हाला 100x व्हॅल्यू मिळेल. मला काय, मला इथे एका प्लॅटफॉर्मवर कोणीतरी एक स्पीकर बोलवलाय, ती व्यक्ती मला योग्य वाटतेय, मला तिचं पटतंय, तर मग मी अजून अप्रोप्रिएट माझे प्रश्न घेऊन जायला पाहिजे की नाही, तयारी करून. आठवून आता आपल्याला 1 महिना तरी झाला असेल एकत्र. तुम्हाला माहिती आहे काय टोन असतो या सेशनचा, माझ्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे. येत नसेल तर मी सांगेल मला माहित नाही. अनम्यूट होत नाही. अच्छा, मी टीमला सांगतेय, टीम तुम्ही अनम्यूट करा बरं यांना, कारण माझ्याकडे ऍक्सेस नाही आता अनम्यूट करायचा. ओके, तर पैसा जेव्हा आपल्याकडे येतो, रिसिव्हिंगच्या ज्या ज्या लेवल्स आहेत, एक आहे आपण बिझनेसमध्ये पैसा मागतो माझ्या केलेल्या कामाचा. दुसरा आहे मी जॉबमध्ये प्रमोशनच्या वेळेला मी स्वतःला कन्व्हिन्स करतो. इन अ वे त्याचा पर्सेंटेज वाढून माझ्याकडे पैसा
येणार असतो. आणि तिसरा जो पैसा आहे, अजून कुठे मागतो आपण पैसा, कुठून येणार असतो पैसा? बक्षीस, गिफ्ट आणि हेरिडेटरी जे पैसा येतो वारसा त्याच्यावर हक्काने. आपला काही कंट्रोल नाही. आला तर मिळेल, मिळाला तर ठीक आहे, नाही तर अजून कुठल्या गोष्टी आहेत आपल्याला पैसा वारसा येण्याची? वारसा हक्काने. वारसा हक्काने. ते काय आपल्या ह्याच्यात नाही, ते आपण बरोबर घेतो. जिथे भांडायचं तिथे आपण बरोबर भांडतो. मेन प्रश्न इथे आहे की मी पैसा कमवण्याच्या लेवलवर, तर ते पैसा मागताना मला कुठे कुठे हेजिटेशन होतं, मला ते तुमच्याकडून स्पेसिफिक क्वेश्चन्स हवे. माझा बिझनेस आहे, माझं हे काम आहे, याच्यातून मला पैसे मागताना घेताना इथे मला अवघड वाटतं, ओड वाटतं, मी करत मॅम नाही. मॅम हम्म. जेव्हा आपण एखाद्याला पैसे दिलेले असतात ते परत मागताना खूप हेजिटेट होतं. का होतं? काय होईल जर त्याला पैसे मागितले तर? म्हणजे असं वाटतं की त्याला किती वाईट वाटेल, त्याला असं त्याच्याकडे नसतील तर तो म्हणजे कसं रिॲक्ट करेल असं करेक्ट, वाटतं. करेक्ट. आता हा पैसा देताना आधी ठरलं होतं का कधी परत देणार आहे? हा ठरलेलं असतं ना, 4 दिवसात देतो, 8 दिवसात देतो म्हणतात, घेतात आणि परत म्हणजे फोन सुद्धा करत नाहीत आणि काहीच नाही. बिलकुल म्हणजे कॉन्टॅक्टच नाही. बरं, आपण आधी पैसे देताना आपल्याला माहिती होतं का की हा माणूस अशा टाईपचा आहे? हां, का असं नव्हतं माहिती? कोणतरी आहे किंवा असं काही कारणं सांगतात आणि घेतात मॅम. नाही नाही सरिता, मला कळला प्रश्न की समोरचा माणूस आपल्याला अजिबात काही हवा लागू देत नाहीये. हो. पण जेव्हा आपण त्या व्यक्तीला पैसे दिले त्यावेळेला आपल्याला माहिती होतं का की हा माणूस असा आहे का, ते नंतर कळलं? असं हं? माहित असतं. माहिती जनरली असतं. रिलेटिव्हज मध्येच होतं ना. काय काय रिलेटिव्ह मध्ये होतं. मग द्यायच्या आधी थोडासा अंदाज असतो की या माणसावर माझा विश्वास नाहीये, बरोबर? हां. तरी पण ज्या आपण वेळेला देतो. हां. हा आपलंच असतं. हां. कळलं तुम्हाला उत्तर याचं ना? कळलं. त्यावेळेला मला माहिती आहे की हा माणूस हा अशा टाईपचा आहे. त्यावेळेला पैसे देताना मी असं करेन, एकतर ते पैसे बुडले म्हणून देईन. मिळाले तर बोनस, बुडले ओके. म्हणून देईन किंवा मी देणार नाही. जर मला ऑलरेडी माहितीये की हे असं होणार आहे, तर मी स्वतःला चक्रव्यूहात का टाकायचं? चक्रव्यूहच आहे ना हे. सोडता पण येत नाही, बाहेर पण येता येत नाही. गडबडच आहे. एक्झॅक्ट. आणि मग असे रिलेशन्स मेंटेन करून ओझं वाहण्यात अर्थ काय? बरं तुम्हाला जर ते रिलेशन दुसऱ्या एका गोष्टीसाठी चांगलं असेल, की बाबा ठीक आहे याचा पैशाचा सपोर्ट होत नाही, पण निदान माझ्या आयुष्यात हा माणूस एक पहिल्यांदी ना हे एक्सरसाइज करा आज तुम्ही. तुमच्या लाईफमध्ये जेवढी लोक आहेत तुमच्या जवळ, रिलेशन्समध्ये, फ्रेंडशिपमध्ये, दोस्तीमध्ये, बिझनेस सोडून जेवढी लोक आहेत, त्यांना 2 कॅटेगरीत टाका. 2 कॉलम करा. एक आहे टॉक्सिक आणि दुसरी आहे मास्टरमाइंड. कुठली कॅटेगरी? टॉक्सिक म्हणजे विषारी आणि दुसरी आहे जी माझ्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करते. हा एक्सरसाइज आहे, पुढच्या वेळेला सगळ्यांनी करायचा आहे. खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. माझ्या आयुष्यात असलेल्या लोकांना मी या दोघांमध्ये टाकणार. आता कसं टाकायचं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. टॉक्सिक म्हणजे काय? या व्यक्तीकडून मला मिळणारी व्हॅल्यू ही कशी असेल? नुसती पैशाची नाही. कधी कधी काही लोक आपल्याला ब्रेनला चॅलेंज देतात. कधी कधी काही लोक आपल्याला आपल्यातले दुर्गुण सांगतात, पण ते आपल्याला काम करायला पण मदत करतात. म्हणजे वाईट वाटतं आपल्याला क्षणभर, पण त्या माणसामुळे आपली प्रगती. म्हणजे एकतर त्या माणसाने माझ्या आयुष्यात आनंद आणलाय, दुसरं एकतर त्या माणसाने मला पुढे जायला मदत केलीये. त्या माणसाचा मला कुठे ना कुठे, कसा ना कसा फायदा होतो. त्याच्याकडून मला शिकायला मिळते. त्याला बघून मला इन्स्पिरेशन मिळते. त्याला बघून मला वाटतं की ह्याच्यासारखं बनलं पाहिजे. अजून काय काय असू शकतं व्हॅल्यू ऍडिशनचे एक्झाम्पल्स? माझ्यावर त्या व्यक्तीचं प्रेम आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. माझं त्या व्यक्तीवर प्रेम आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. कर्तव्य, रिस्पॉन्सिबिलिटीज हा वेगळा मुद्दा आहे. मी कुठल्या मुद्द्यांवर फोकस करायला सांगतेय? प्रेम आहे की नाही बाजूला ठेवा. आपण प्रेम असलेल्या लोकांची लिस्ट नाही बनवत. आपण अशा लोकांची लिस्ट बनवतो देणारे प्रेम नाही करत, पण आपल्याला पुढे जायला मदत करतात. हा अजय. अशी लोक ज्यांच्या एक विश्वास म्हणजे आपल्या येणाऱ्या भविष्यात एखाद्या प्रॉब्लेमला हे आपल्यासाठी उभे असतील हा विश्वास असू शकतो व्हॅल्यू मध्ये. ब्रिलियंट आन्सर.
हा माणूस कधी ना कधीतरी त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे की हा माझ्यासाठी स्टँड घेईल. जेव्हा सगळी दुनिया माझ्या अपोजिट असेल तेव्हा हा माणूस माझ्या बाजूशी उभा असेल. त्याचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की तो मला क्रॉस क्वेश्चन करणार नाही. कोचिंग मध्ये मी एक गोष्ट शिकले होते की ते म्हणतात तुमच्या आजूबाजूला जर अशी 4 माणसं असतील. कशी 4 माणसं? जी 4 माणसं तुम्ही एखादा म्हणजे त्याला अगदी तसंच्या तसं रिअल लाईफ मध्ये घेऊ नका, विशेषतः ऍडव्होकेट लोक. जर तुम्ही एखादा खून जरी करून आलात तरी तुमच्याकडे ती एक लपायची जागा असेल. तो माणूस तुम्हाला प्रश्न विचारणार नाही आणि तुम्हाला मदत करेल की तुला यातनं कसा बाहेर काढू. इतक्या लेवलचा 4 माणसं असेल तर तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत. एक असेल तरी सुद्धा तुम्ही श्रीमंत. लक्षात येतं का? आणि असा एकही माणूस नसेल तर काही कमवलं नाही आपण. त्या माणसाचा एवढा विश्वास पाहिजे की या माणसाने जरी हे वाईट कृत्य केलंय तरी काही ना काहीतरी त्याच्या मागे असेल किंवा मला याच्या बाजूशी उभं राहायचं. तो किती नालायक असो. ही असते आपल्या आयुष्यातली असेट. जसं आता अजय म्हणाले त्याच्याशीच मी पुढचा मुद्दा सांगितला. अशी माणसं जी माझ्यासाठी उभी राहतील संकटाच्या वेळेत. आता या सगळ्या लोकांना आपण कशामध्ये टाकणार? मास्टर माइंड. मला ती व्हॅल्यू ऍड करतात. काही लोक जी तुमच्या रोजच्या डेली संपर्कात येत नाही. मोठे सेलिब्रिटीज समजा तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीला मानताय. फॉर एक्झाम्पल सुधा मूर्ती, नरेंद्र मूर्ती यांना जर तुम्ही मानत असाल, ते मोठे मोठे एपीजे कलाम यांची पुस्तकं वाचून तुम्हाला त्यातून इन्स्पिरेशन मिळतं. ही सगळी जी माणसं आहेत ती कुठे येतील तुमच्या ह्याच्यामध्ये? इन्स्पिरेशन किंवा काही ना काहीतरी तुम्हाला मिळते. काही लोक फक्त आपल्या चेहऱ्यावर स्माईल आणतात. आणतात की नाही? मला माझ्या लहानपणीची एक सवय आवडते, आठवते. त्या सवयीमध्ये असं होतं, मी खूप सिन्सिअरली अभ्यास करणारी मुलगी होती शाळेत असताना. खूप मेहनत करणार, खूप सगळं सिरियसली करणार. एकदम शहाण्या बाळासारखं सगळं करणार. आणि असं करता करता कधी कधी खूप टेन्शन यायचं. आपला अभ्यास झाला नाही किंवा आपल्याला एखादा सब्जेक्ट अवघड जातोय. आपल्याला काहीच समजत नाही. तर आमच्या ना मी मोठी होते त्यावेळेला, मी 10वीला वगैरे असेल आणि आमच्या शेजारी एक 7वी-8वीचा मुलगा होता. तर तो खूप छोटा असा वाटायचा मला त्यावेळेला. मी 10वीला आणि तो 7वीला म्हणजे खूप लहान बाळ आहे असं वाटायचा. आणि तो वागायचा पण खूप लहान बाळासारखा. आणि तो होता एकदमच वेड्यासारखा. असतात ना काही काही मुलं कॅज्युअल एकदम लाईफच्या बाबतीत. अरे चल अभ्यास अजिबात करणार नाही. पण एकदम सदाबहार, सदा खुश. तर जेव्हा मला टेन्शन यायचं ना, मी त्याच्याशी 5-10 मिनिटं बोलून घ्यायची. आणि माझ्या मनात प्रश्न असा यायचा, देव यांची काळजी करतोय तर माझी का नाही करणार? याने जन्मात कधी पुस्तकाला हात लावला नाही. ह्याला कधी ढचा म येत नाही. तरी सुद्धा हा खुश आहे. तर ह्याला जर देवाला ह्याची जर काळजी आहे तर माझं तर जेव्हा मला टेन्शन यायचं तेव्हा. म्हणजे हा काय झाला माझ्या आयुष्यातला कोण झाला? मास्टरमाइंडच झाला ना. माझं एनर्जी ड्रेन होण्यापेक्षा मला त्यांनी एक आशा दाखवली की ठीक आहे तुला खूप काही कष्ट करायची गरज नाहीये. कुणीतरी आहे तुझ्या पाठीशी. काही ना काहीतरी होईल. तू तर त्याच्यापेक्षा नक्कीच बेटर आहेस. त्याच्यापेक्षा जास्त कष्ट करतेस. तर अशा टाईपची जी लोक आहेत त्यांना एका लिस्टमध्ये टाकायचं व्हॅल्यू ऍडिशन करणारी लोक. टॉक्सिक. टॉक्सिक लोक कोण आहेत? या लोकांचं कदाचित ते म्हणतही असतील 100 वेळा माझं तुझ्यावर प्रेम आहे. शब्दांवर जाऊ नका. त्या व्यक्तीबरोबर टाइम स्पेंड केल्यानंतर अर्धा तास, 1 तास, 5 मिनिटं, 10 मिनिटं माझं होतं काय? माझं होतं काय? मी खूप खूप डाऊन होतो का मी मोटिवेट होतो? डाऊन. जिथे जिथे माझा सगळ्यात मोठा लॉस जो असतो तो माइंडसेटचा. जगातली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आपली आहे ती आपला विचारसरणी. किती जणांना हे पटतंय? आपल्या विचारांची जी दिशा आहे, आपण स्वतःशी काय बोलतो, कसं बोलतो, आपल्याला स्वतःविषयी काय फील होतं, आपल्याला जगाविषयी काय फील होतं, ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या आयुष्याचं सार आहे. आपल्याला हे जग कसं दिसतं, दृष्टिकोन. आणि जो माणूस माझी स्टेट ऑफ माइंड खराब करतो, जगात एक 5 मिनिटासाठी जर तुम्ही निगेटिव्ह बनलात एका व्यक्तीच्या मुळे, त्याच्याशी बोलल्यानंतर समजायचं 1 लाख रुपयाचं नुकसान झालं. कारण तुम्हाला पैसा कमावून देणारा, तुम्हाला आयुष्यात पुढे नेणारा स्टेट ऑफ माइंड आहे. मी पॉझिटिव्ह होतो, मला काहीतरी करायची इच्छा होती, मी पुढे करायला गेलो, या व्यक्तीशी बोललो,
आणि मी पूर्णपणे कोलॅप्स झालो. मला आता वाटतंय मी काही करू नये. हे काय झालं? हे टॉक्सिक लोक झाले. ती कुणीही असू शकतात, विशेषतः ती जवळची लोक असतात. का? कारण लांबच्या लोकांना आपण सिरियसली घेत नाही. आपण हे सगळे अधिकार कोणाला दिलेले असतात? जवळच्या माणसाला. त्यामुळे आपल्या लाईफ मधल्या लोकांना ह्याच्यात टाकायचं, त्याच्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी ठरतील. पैशाच्या पलीकडे चाललोय आपण, लक्षात येत आहे का? मग पैसा एक कॅटेगरी आहे. या माणसाला बाकीचं तर काहीच नाही होत, पण या माणसाला पैसा दिला तर गॅरंटी नाही परत यायची. इन्व्हेस्टमेंट मान्य आहे, रिलेशनशिप साठी इन्व्हेस्टमेंट ही केलीच पाहिजे. पण जर तो माणूस तुमच्या संकटात कधीतरी तुमच्यासाठी जर उभा राहणार असेल आणि पैशाचा व्यवहार घाण असेल, तर पैसे देताना हे फ्री म्हणून आहेत, इन्व्हेस्टमेंट म्हणून आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही पैसे दिले, मी का करतोय हे लक्षात घ्या कुठली गोष्ट करताना. तर हा होणारा मेस होईल का? जेव्हा मी पैसे देताना मला माहिती आहे की हा माणूस मला पैसे परत देऊ शकत नाही, पण ह्याचं माझ्या आयुष्यातलं अस्तित्व खूप महत्वाचं आहे, मग मी देताना असे देईन जे पैसे गेल्याने मला दुःख होणार नाही. मी तेवढेच पैसे देईन आणि मी देतानाच मला माहितीये की पुढचा माझा प्लॅन ऑफ ऍक्शन काय असेल. बरोबर? म्हणजे मी कायम त्या पैशासाठी त्याला मागणार नाही आणि रिलेशनशिप जे तो माणूस माझ्यासाठी कधी पुढे उभा राहणार होता आयुष्यामध्ये, ती रिलेशनशिप सुद्धा खराब होणार नाही. देताना हा अजेंडा क्लिअर पाहिजे. मागच्याला मी म्हटलं होतं, बिझनेस मध्ये येताना अजेंडा क्लिअर पाहिजे. बिझनेस करतोय का चॅरिटी करतोय? चॅरिटी करणार असेल तर तुमची पर्सनॅलिटी, थिंकिंग प्रोसेस टोटली वेगळी असेल. मला फक्त द्यायचंय. मग माझ्याकडे किती आहे त्यातलं मी 10-20% देणार ना, माझं घरबीर सगळं सांभाळून, कारण मला फक्त द्यायचंय. मग माझ्याकडे दुसरं कुठलं आहे किती अबंडंटली मी देऊ शकतो ते मी देईन. माझ्याकडे आज देण्यासाठी लोकांना पैशापेक्षा जास्त महत्वाचा माइंडसेट आहे, मी तो भरपूर देऊ शकते. मग मी ठरवते मला काही नाही, तुम्ही एखादं सेशन फ्री घ्या, इकडे जास्त फ्री घ्या, इकडे घ्या, मला काही त्याच्यात लॉस नाही होत. मी देताना त्या माइंडसेटने देते. पैसे देताना कदाचित मी हात आखडता घेईन, कारण ती गोष्ट ती नाहीये माझ्याकडे तशी खूप. मी काही अंबानी नाहीये की वाटप सुटले. तर आपण आधी ठरवा की मी देतोय ते कशासाठी. तर जसं आपण बिझनेसमध्ये ठरवतो, मी हे चॅरिटीसाठी करतोय का, मग टोटली वेगळ्या पद्धतीने मी विचार करेन. मला घ्यायचंच नाही इथनं काही, मला फक्त माझ्या समाजासाठीचं माझं देणं लागतं ते मी देतोय. विषय क्लिअर झाला इथे. बिझनेसमध्ये मला क्लिअर माहितीये, मला इन्कम आणि एक्सपेंडिचर मोजायचंच आहे. मला प्रॉफिट हे पाहिजेच आहे, नाहीतर मी फेल्युअर आहे बिझनेसमध्ये. मी जर प्रॉफिट करत नसेल तर हा गेम आहे, ही एक ऍक्टिव्हिटी आहे, हा एक टास्क आहे आणि त्याच्या टास्कचं, त्या एक्झामचं इव्हॅल्युएशन हे प्रॉफिटवर होणार आहे. प्रॉफिट आला तर तुम्ही पॉझिटिव्ह, प्रॉफिट नाही आला तर तुम्ही निगेटिव्ह, तर तुम्ही नापास आहात. साधा फंडा आहे. मग त्याच्यासाठी आता मला क्लिअर राहायला पाहिजे. सेम रिलेशनशिपमध्ये, ह्या रिलेशनशिपचा माझ्या लाईफमध्ये काय रोल आहे. काही रिलेशनशिप्स ठरवा की इथे फक्त मला द्यायचंय, कॉन्ट्रीब्युशन आहे, मला काहीही मिळणार नाही. असतात की नाही अशा, जी आपण वाहून नेतो. ते ठरवा डोक्यात की मला कॅरी करायची, हे माझं देणं लागतंय. मग तुम्ही त्याला काहीही नाव द्या, माझं मागचं कार्मिक काहीतरी असेल, माझं काहीतरी ओझं मागच्या जन्माचं असेल या माणसावर. जर द्यायचं असेल तर पूर्ण स्वतःला शांत करा की मी देण्यासाठी जन्माला आलो या रिलेशन. इथे सुद्धा शांती मिळेल सगळ्यांना, समोरच्या माणसाला आणि तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर डिसिजन्स ठरवा, कोणाला किती पैसे द्यायचेत का नाही. आता लक्षात येईल, या 2 कॅटेगरीत लोकांना टाका. काही लोक टॉक्सिक पण असतात आणि मास्टर माइंड पण असतात. त्याला नंबर द्या 10च्या स्केलवर. मी जो एक्सरसाइज सांगते तुम्हाला समजतोय का? समजत असेल तर हात वर करा. आता काही लोक अशी असतात, मला नाही नीट ठरवतायत की हा 100% टॉक्सिक आहे का 100% चांगला आहे. टॉक्सिक म्हणजे मराठीत विषारी, चांगला. तर मग काय करायचं, चांगला किती आहे त्याला नंबर द्यायचे. 10 पैकी आपलं आपणच ठरवायचं, याला काय बेंचमार्क सीमाची गरज नाही. 10 पैकी 5 चांगला किंवा 4 चांगला. नुकसान किती होतं? 6 नुकसान होतं. 6 - 4 किती झाले? -2 वजा 2 उत्तर आलं. म्हणजे काय झालं? हे कोण ठरवणार?
हे फक्त तुम्ही ठरवू शकता. मला याच्यापासून मिळतंय जास्त का जातंय जास्त. जाण्यात सुद्धा पैशापेक्षा महत्वाचं माझं इमोशनल ड्रेनिंग तर होत नाही ना. आणि मग त्याप्रमाणे जे टॉक्सिक आहे त्यातले कोणत्या कोणत्या लोकांपासून मी टाटा बाय बाय करून रामराम करून लांब जाऊ शकते. शांतपणे रामराम करा. 10 पैकी 1-2 तर असे असतीलच. त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचं आयुष्य जगू द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं आयुष्य जगा. हे जमेल? उरलेले जे 8 आहेत अविभाज्य घटक आहेत माझ्या आयुष्यात. कमीत कमी मला हे माहितीये की ही व्यक्ती माझ्या लाईफ मध्ये काय रोल प्ले करते. एवढं मला कळलं तरी पुढच्या खूप रस्ते ओपन होतील की नाही. या व्यक्तीला किती सिरियसली घ्यायचंय. इकडून ऐकून इकडून सोडून द्यायचंय का त्याच्या प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करायचं, का त्याच्या प्रत्येक गोष्टीवर माझं लाईफ बदलायचं. या गोष्टी ठरवता येतील. एखादी व्यक्ती अविभाज्य घटक आहे पण काहीही आपल्याला त्याच्याकडून मिळत नाही. इकडून ऐकून इकडून सोडून देऊ शकता. ठरवू शकता पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय. याच्यामध्ये आपण कोणाचं वाईट करतोय का. स्वतःच चांगलं करणं म्हणजे दुसऱ्याचं वाईट करणं नाही. पटतंय का माझं वाक्य. मी स्वतःच चांगलं करतो, स्वतःसाठी चांगला विचार करतो आणि हा विचार एकच आहे, मी चक्रव्यूहात फसू नये कुठल्याही. आणि मी ठरवणार माझ्यासाठी चक्रव्यूह कुठलं आहे, मला कुठलं तोडता येतं, मला कुठलं तोडता येत नाही. जे मला येत त्या रस्त्याला जायचं नाही. ह्याच्यावरून पैशाच्या गोष्टी ठरतील. कोणाला पैसे द्यायचे, किती द्यायचे, त्याचा रिटर्न काय असलं पाहिजे, हे फुकट जाणार आहेत का, हे परत येणार आहेत का. येणार असतील अशाच व्यक्तीला मी तरी पैसे देईन. म्हणजे माझे हे क्रायटेरिया ठरलेले असतील. पैसे देतानाच मला माहिती की आता ह्याची अपेक्षा करायची नाही. कदाचित मी सांगेनही त्यांना की मला ह्या तारखेला परत पाहिजे, पण मला माहिती ही व्यक्ती नाही देऊ शकणार. मी स्वतःला कधीच त्रास करून घेऊ शकत नाही. मग त्यासाठी देतानाच मला माहिती बुडले. पण मी म्हणेन मी 1 महिन्यानी फोन करेन, अरे तू पैसे देणार लागतो मला. त्याला नाही सांगणार मी तुला फुकट दिले. का फुकट दिले. मला काही लोकांना कॉन्ट्रीब्युट करायचं म्हणून फ्री मध्ये कोर्स मी कोणाकोणाला देते. मला दिसतं जेन्युइन लोक. आतापर्यंत ज्याला फ्रीने कोर्स दिलाय कुणीही त्याचा काहीही उपयोग केला नाही, हे पण मी तुम्हाला सांगते. पण तरी पण मी माझं कर्तव्य म्हणून महिन्यातून एखादा खूप जेन्युइन गरीब माणूस दिसला तर मी त्याला देते. देताना मी त्याला कधीही म्हणत नाही, आता हे सिक्रेट सांगते, तुमच्यापैकी कोणाला फ्री देणार नाहीये कारण तुम्ही त्या ह्याच्यात नाही आहात. अतिशय रसतळातली जी लोक असतात त्यांना अगदी म्हणजे डू ऑर डाय सिच्युएशन आहे. तर जर एखाद्याला मी कोर्स फ्री दिला म्हणजे मी माझं लाईव्ह सेशन कोणालाही फ्री देत नाही. हे 1-to-1 मध्ये रेकॉर्डेड कोर्स. तर त्यांना मी सांगते तुला मला एवढे पैसे देणं लागतील आणि तुला जेव्हा द्यायचं तेव्हा द्या. मला माहिती मी फ्री देते. त्याला सांगत नाही तुला तेव्हा तुला पैसे देण्याची कपॅसिटी येईल तेव्हा हे पैसे मला दे. याच्यात सुद्धा भरपूर माणसाची नियत ओळखता येते आपल्याला. जो लोक म्हणतात ना मॅडम तुम्ही मला द्या ना, मी खूप गरीब आहे, मला खूप पैशाची गरज आहे, मला फक्त पैशामुळे माझी प्रगती अडते, असे भरपूर भेटतात. आणि मग त्यांना ओळखायचं एक ते वापरलेलं तुम्हाला जर कधी वापरता येत असेल तर त्यांना हे म्हणा की तुला कोर्स येतो, तुला जेव्हा पैसे येतील तेव्हा तुम्ही द्या. कुणीही पैसे परत रिटर्न करत नाही. ज्याची नियत चांगली असते तो माणूस पैसे देऊनच घेतो. आणि याच्यावरून कधीतरी येतील ना पैसे. अशा वेळेला ती लोक नाही म्हणतात. नाही तसं नको. जर तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्हाला कोणाचं काही फुकट घ्यायचं नाहीये, तुम्हाला तुमच्या कॅलिबरवर पुढे जायचंय, मग तुम्ही ही कमिटमेंट का घेत नाही की जेव्हा मला पैसे येतील, मी तर डेट आणि टाइम पण सांगत नाहीये, जेव्हा तुला कम्फर्टेबल, तुझं आधी ब्रेड अँड बटर होऊ दे, सगळं होऊ दे, त्याच्यानंतर माझ्या कोर्सची फी भर. इथून 50% लोक फिल्टर होतात. ते घेत नाहीत ही रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर. आता काय प्रॉब्लेम आहे, कारण त्यांना द्यायचं नसतं. अशी लोक तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आणि ती कधी येतील जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल क्लिअर असाल. आपल्याला कुठल्याही लोकांना ओळखायचा कोर्स करायची गरज नाही.
आपण स्वतःच ठरवलेला नियम, माझा दायरा काय, आपण बरोबर लोकांना त्याच्यामध्ये टाकू शकतो. कोण किती इनर सर्कल मध्ये येणार. ठीक आहे. आज आपण पैसे देण्या घेण्याबद्दल बोललेलो आहोत. पटलंय तुम्हाला सगळ्यांना? एक्सरसाइज लक्षात आले ना? जरा मला लास्ट चॅट मध्ये टाका किंवा एकदम जणांनी बोला, मग मी एंड करतो. हा माईक बंद करा प्लीज. हे म्हणजे ना ट्रॅफिक मध्ये नो एंट्रीतून गाडी चालवण्यासारखं आहे. पण तुम्हाला फाईन बसत नाही. सगळ्यांना सगळं समजलेलं आहे. ट्रॅफिक मधून नो एंट्री म्हणजे हे तुमचं म्यूट अनम्यूट व्हावं. सगळेजण एका दिशेने चालले, तिथे जायचं नाही सांगितलंय, पण सगळेजण हा सिव्हिक सेन्स फक्त आपण ठेवला पाहिजे. आपण जेव्हा पब्लिक प्लॅटफॉर्मवर असतो, आपल्यामुळे कोणाला असा त्रास झाला नाही पाहिजे. एवढं एक वाक्य बोलण्यामध्ये जर 1 सेकंद जरी जात असेल, तर इथे जेवढी लोक आहेत 56 सेकंड म्हणजे 1 मिनिट वाया गेले. ठीक आहे. याच्यावर मला इम्प्लिमेंटेशन पाहिजे. पुढच्या वेळेला मला तुमच्याकडून ह्याच्यातनं खूप स्टोरीज ऐकायला मिळू शकतात आणि ते ऐकायचे. बरंच काही होणार आहे. फक्त हे पेपरवर लिहितानाच काही कोणाशी बोलायला जायचं नाही, कोणाशी भांडायला जायचं नाही, कोणालाही तू वाईट आहेस हे म्हणायचं नाही. आपल्याला फक्त स्वतःमध्ये मी कोण आहे, माझं लाईफ काय, माझ्या लाईफसाठी चांगलं काय हे ठरवायचं. ठीक आहे. चल बाय.